नमस्ते मित्रांनो, व्हील्स ऑफ इंडिया या आपल्या मराठी चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण न्यू डिझायर ZXi CNG व्हेरियंटबद्दल माहिती घेणार आहोत. डिझायर जर पाहिलं तर मार्केटमध्ये डिझायरचं मार्केट शेअर लास्ट इयरला हा 1 नंबरला होता सिडॅन क्लासमध्ये. आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये जे विकले गेलेले गाड्या आहेत त्याच्यामध्ये डिझायर 2,17,000 युनिट्स सेल आउट झाले होते पूर्ण 2025 इयरमध्ये. हा नंबर जर पाहिला तर सिडॅन क्लासमध्ये डिझायरच्या जवळपास कोणती सिडॅन गाडी नव्हती. म्हणजे एक 50-60 हजार युनिट ही कोणत्या गाडीने सिडॅन क्लासमध्ये सेल केले नव्हते. डिझायरने 2,17,000 म्हणजे एक माइलस्टोन 2025मध्ये डिझायरने मिळवलेला आहे. डिझायरचा फ्रंट लुक जर पाहिला तर पूर्णपणे नवीन असं फेशे आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. मारुतीचं जे ट्रेडिशनल डिझाईन आहे ते याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. याच्यामध्ये क्रीज लाईन असेल, शोल्डर लाईन्स असेल तर त्या खूपच छान पद्धतीने याच्यामध्ये डिझाईन केलेल्या आहेत. बंपर जो आहे आपल्याला याच्यामध्ये क्रोम इन्सर्टेड ब्लॅक ग्लॉसी फिनिश अशा डिझाईन बरोबर आपल्याला फ्रंट फेशिया येतो. याच्यामध्ये जर आपण हेडलॅम्प्स पाहिल्या तर क्रिस्टल विजन LED हेडलॅम्प्स आपल्याला याच्यामध्ये विथ डे टाईम रनिंग लॅम्प्स मिळणार आहेत. मी स्टार्ट करून दाखवतो. अशा LED व्हाईट लाईट्स आपल्याला विथ डे टाईम रनिंग लॅम्प ZXi व्हेरियंटमध्ये मिळणार आहेत. CNGमध्ये फॉग लॅम्पला इथे प्रोव्हिजन दिलेले आहे. फॉग लॅम्प आपण LED बसवून घेऊ शकतो. याच्यामध्ये साईड प्रोफाईल जर पाहिली तर डिझायरचं जी लेंथ आहे ती 3,995 mm खूपच छान लेंथ दिलेली आहे याच्यामध्ये कॉम्पॅक्ट सिडॅन कारमध्ये. टायर साईज जर पाहिली आपण याच्यामध्ये आपल्याला ब्लॅक पियानो फिनिश ॲलो व्हील्स येणार आहेत ZXi व्हेरियंटला. त्याच्यामध्ये आपल्याला टायर साईज जे आहे ते 65R15 ही टायर साईज मिळणार आहे. ट्यूबलेस टायर्स आहेत. फ्रंट डिस्क ब्रेक्स असतील, रिअर ड्रम ब्रेक्स असतील. ब्रेकिंग सिस्टीममध्ये सेफ्टीमध्ये आपल्याला अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, ब्रेक असिस्ट, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्युशन हे सगळे फंक्शन्स पाहायला मिळणार आहेत. फ्रंट सस्पेन्शन जे आहे त्याच्यामध्ये मॅकफर्सन स्ट्रट सस्पेन्शन दिलेले आहेत. स्मूथ सस्पेन्शन दिलेले आहेत. ग्राउंड क्लिअरन्स जर पाहिला न्यू डिझायरचा तर 175 mm इंडियन रोड कंडिशननुसार आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स पाहायला मिळतं. याच्यामध्ये मिरर डोअर हँडल्स बॉडी कलरमध्ये मिळणार आहेत. रिक्वेस्ट स्विच दिलेला आहे. स्मार्ट की असणार आहे डिझायर ZXi व्हेरियंटपासून. त्याच्यानंतर शार्क फिन अँटेना आहे. आपल्याला हाय फ्रिक्वेन्सी अँटेना मिळणार आहे. रिअर प्रोफाईल जर पाहिली तर क्रोम इन्सर्टेड आपल्याला टेल गेट मिळणार आहे. याच्यामध्ये टेल लॅम्प्स जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला LED टेल लॅम्प्स मिळणार आहेत. रिअर पार्किंग सेन्सर्स ZXi व्हेरियंटमध्ये आहेत. रिअर कॅमेरा हा ZXi व्हेरियंटला आपल्याला मिळणार आहे. आता इंटेरियरबद्दल आपण माहिती घेऊया. इंटेरियर जर पाहिलं डिझायरमध्ये हा रिअर डिक्की स्पॉइलर आपल्याला हा इनबिल्ट येणार आहे डिझायर ऑल व्हेरियंटमध्ये. त्याच्यानंतर डोर बेल्ट लाईन, इन हाऊस इंडिकेटर्स आहेत सेफ्टीसाठी. इंटेरियर जे आहे आपल्याला डिझायरमध्ये रिच अशा पद्धतीचं ब्लॅक आणि बेज कलरमध्ये खूपच सुंदर इंटेरियर आपल्याला डिझायर ZXi व्हेरियंटमध्ये मिळणार आहे. ऑल 4 पॉवर विंडोज दिलेल्या आहेत. इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल मिरर्स, रिमोट सेंट्रल लॉक, स्मार्ट की, विंडो लॉक, ड्रायव्हर विंडो ऑटो अप डाऊन असणार आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आर्मरेस्टला फॅब्रिक
अशा पद्धतीने इन्सर्टेड असणार आहे. युटिलिटी स्पेस जर पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला बॉटल होल्डर, मॅगझिन होल्डर, कप होल्डर दिलेले आहेत आणि ऑल डोअरला आपल्याला बॉटल होल्डर मिळणार आहेत. सीट जर पाहिलं तर 6 वे ॲडजस्टेबल ZX व्हेरियंटमध्ये आपल्याला सीट मिळणार आहे. स्लाईड, रिक्लाईन आणि सीट हाईट ॲडजस्टमेंट पण आपण याच्यामध्ये करू शकतो. स्टेअरिंगच्या राईट साईडला जर पाहिलं तर आपल्याला पुश बटन स्टार्ट दिलेलं आहे. CNGचं इझी स्विचवर इथे आपल्याला स्टेअरिंगच्या राईट साईडला पाहायला मिळणार आहे. स्टेअरिंग जे आहे आपल्याला याच्यामध्ये एस बॅचिंग विथ क्रोम इन्सर्टेड असे स्टेअरिंग, फ्लॅट बॉटम स्टेअरिंग आहे. स्टेअरिंगला आपल्याला ऑडिओ कंट्रोल्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे कंट्रोल्स दिलेले आहे आणि स्टेअरिंग जे आहे ते टिल्ट स्टेअरिंग आपल्याला हाईट ॲडजस्टेबल स्टेअरिंग याच्यामध्ये मिळणार आहे. इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल मिरर्स विथ फोल्डेबल Good morning. असणार आहेत. Fuel level is low. Please fill the tank immediately. 7 इंचेस टच स्क्रीन असणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ॲपल कारप्ले, ऑटो अँड्रॉइड हे फंक्शन्स याच्यामध्ये दिलेले आहेत. 4 स्पीकर्स असतील डोअरला. AC हा डिजिटल ऑटो AC असणार आहे. 12 वोल्ट ॲक्सेसरीज सॉकेट, वायरलेस चार्जिंग पोर्ट हे आपल्याला ZXi व्हेरियंटमध्ये पाहायला मिळणार आहे. जे आपले वायरलेस कनेक्टिव्हिटीचे मोबाईल्स असतील, जे वायरलेस चार्ज होतात, ते सगळे मोबाईल, कम्फर्टेबल मोबाईल इथे आपल्याला याच्यामध्ये चार्जिंग करता येणार आहेत. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेला आहे. राईट साईडला आपल्याला स्पीडोमीटर आहे, लेफ्ट साईडला RPM मीटर आणि मध्ये जर पाहिलं इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये आपल्याला डिजिटल क्लॉक, टेम्परेचर, पेट्रोल, CNGचा फ्युएल गेज असणार आहे. राईट साईडला CNGचं गेज आहे, लेफ्ट साईडला पेट्रोलचं गेज दिलेलं आहे. टोटल किलोमीटर, ट्रिप मीटर, डिजिटल क्लॉक वगैरे, इन्स्टंटेनियस मायलेज हे सगळे फंक्शन्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. केबिन लाईट्स याच्यामध्ये 2 केबिन लाईट्स आपल्याला दिलेले आहेत. सनवायझर, हँडल ग्रिप्स, डोअर हँडल जे आहेत क्रोम इन्सर्टेड डोअर हँडल याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याच्यानंतर जर ही डॅशबोर्डची स्ट्रिप आपण पाहिली तर हे आपल्याला इनबिल्ट मिळणार आहे कंपनीचे वुडन फिनिशमध्ये, ज्याने एक गाडीचा लुक जो आहे तो पूर्णच असं चेंज होतो, रिच लुक येतो. ग्लो बॉक्स पण मोठं दिलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर मिरर जो आहे हा याच्यामध्ये आपल्याला डे नाईट मिरर पाहायला मिळतो. मॅन्युअल डे नाईट मिरर मिळणार आहे. सेफ्टीमध्ये जर पाहिलं तर ही मारुतीची पहिली 5 स्टार सेफ्टी रेटिंगवाली गाडी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ग्लोबल आणि BNCAPमध्ये 5 स्टार रेटिंग डिझायरला मिळालेलं आहे. याच्यामध्ये सेफ्टीमध्ये आपल्याला फ्रंट एअरबॅग्स आहेत, सीट एअरबॅग्स आणि कर्टन एअरबॅग्स असे 6 एअरबॅग्स ह्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहेत, जे आपली सेफ्टी आणखी एनहान्स करतात. प्रिटेन्शनर फोर्स लिमिटर सीट बेल्ट्स ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. स्पीड अलर्ट आहे, 80च्या स्पीडला आपल्याला परमनंट 2 बीप वाजतात आणि 120ला गेल्यावरती परमनंट कंटिन्यू बीप वाजणार आहे, जेणेकरून आपली सेफ्टी आणखी याच्यामध्ये वाढणार आहे. गिअर नॉब जो आहे तो 5 स्पीड गाडी असणार आहे. ही क्रोम इन्सर्टेड गिअर नॉब दिलेला आहे याच्यामध्ये. आणि स्पेस वाईज जर पाहिलं हेडरूम, लेगरूम, शोल्डर रूम तर डिझायरमध्ये खूपच छान अशी स्पेस आपल्याला पाहायला मिळते कॉम्पॅक्ट सिडॅन कारमध्ये. त्यामुळे डिझायरचा सेल ही हा सगळ्यात जास्त असतो. त्याच्यानंतर स्टेअरिंगच्या राईट साईडला पण खाली जर पाहिलं तर इथे आपल्याला बोनट ओपनर आणि फ्यूल लीड ओपनर इथे खाली प्लेस केलेलं दिसतं. आणि फ्यूल लीड ओपनर जे आहे ते सीटच्या खालीच इथे आपल्याला राईट साईडला दिलेलं दिसतं.
आता आपण पाठीमागे बसून बघूया बूट स्पेस आणि इंजिनबद्दल आपण माहिती घेऊया. अशा पद्धतीने सी एन जी फिटमेंट आपल्याला डिझायरमध्ये पाहायला मिळते. सी एन जी टँक हा 11 किलोचा दिलेला आहे. प्रेशर वाईज याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर 8.5-9 किलोपर्यंत सी एन जी याच्यामध्ये बसतो प्रेशर वाईज. आणि इथे खाली आपल्याला स्पेअर व्हील पाहायला मिळतं. स्पेअर व्हीलची साईज जी आहे ती 14 इंच असणार आहे. इथे जॅक दिलेला आहे आणि मेन टायर जे आहेत ते 15 इंचचे असणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इथे आपल्याला बूट लाईट पण दिलेले आहे. खूपच छान अशी आपल्याला स्पेस मिळणार आहे. रिअर डिफॉगर ZXi व्हेरियंटला असणार आहे. त्याच्यानंतर फ्यूल लीड ओपनर जर पाहिलं आपण त्याच्यामध्ये पेट्रोल आणि CNG गेज हा एकत्र दिलेला आहे. मायक्रो स्विच आहे आणि इथे ही E20 इथेनॉल ब्लेंड करून आपण पेट्रोल यूज करू शकतो. हे कम्पॅटेबल आहे E20ला. इंजिन जर पाहिलं तर याच्यामध्ये K सिरीज 1200 cc Z सिरीजचं इंजिन असणार आहे. कूल्ड EGR 3 सिलेंडर इंजिन असेल. याच्यामध्ये पेट्रोलला 25 आणि CNGला 33चं मायलेज आहे. ड्युएल ECM ही मारुतीची टेक्नॉलॉजी याच्यामध्ये असणार आहे. कंपनी फिटेड CNGमध्ये जर तुम्ही मार्केटमध्ये कोणत्याही कंपनीमध्ये गेले तर मारुती सुझुकी ही एकमेव कंपनी आहे जी ड्युएल ECM आपल्या प्रत्येक गाडीला देते. तर ही होती पूर्ण माहिती डिझायर ZXi CNGबद्दल. प्राईस वाईज जर पाहिलं तर साधारण 10.5 लाख रुपयाला ऑन रोड ही पुणे प्राइसिंग आहे डिझायर ZXi CNGची. ही होती पूर्ण माहिती डिझायरबद्दल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.